कोकणच्या राजकारणात नक्की काय चाललंय कोणास ठाऊक। म्हणजे बघा ना, एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी वातावरण भलतंच तापलंय, तर दुसरीकडे भाजपमधले अंतर्गत भांडणं आता उफाळून आली आहेत। रत्नागिरीत भाजपचे दिग्गज नेते नारायण राणे आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आलाय। नारायण राणेंनी रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा देत मी खासदार असेपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी ढवळाढवळ करू देणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे हा वाद फक्त दोन नेत्यांपुरता आहे की यामागे कोकणातील राजकीय वर्चस्वाची मोठी लढाई आहे आणि याचा परिणाम आता आगामी निवडणुकीवर कसा होणार याबद्दल सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नारायण राणे जे कोकणात आपल्या राजकीय ताकदीसाठी ओळखले जातात आणि रवींद्र चव्हाण जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आलाय। नारायण राणे यांनी चव्हाण यांना मी खासदार असेपर्यंत इथे ढवळाढवळ करू देणार नाही असा कडक इशारा दिलाय, ज्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे। त्यामुळे हा वाद फक्त वैयक्तिक आहे की यामागे कुठलं मोठं राजकीय डावपेच आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात। तर झालं असं, रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या भागात आपलं वर्चस्व राखलंय। दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांची नुकतीच भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि त्यांचा पक्षातील प्रभाव आता वाढत चाललाय। मात्र भाजपच्या शहराध्यक्ष पदांच्या निवडीवरून या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याने जिल्ह्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय बनलाय। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी 13 जणांचे अर्ज आले होते। मात्र चव्हाण यांनी एकाचीही मुलाखत न घेता ठाकरेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शशिकांत मोदी यांची पदासाठी निवड केल्याची तक्रार नारायण राणे समर्थक चित्रा चव्हाण आणि परिमल भोसले यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली। या तक्रारीनंतर नारायण राणे यांचा पारा चढल्याने त्यांनी थेट चव्हाण यांना आव्हान दिलं। मात्र झालेल्या या सर्व प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले। एवढाच नाही तर रत्नागिरी शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकर्त्या मेळाव्याला काही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन भाग पडल्याचं दिसून आलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पक्षातील दोन नेत्यांमध्येच वाद जुंपल्याने आता कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत सापडले आहेत। दरम्यान या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढत जाण्याची शक्यता आहे। त्यात भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये सुरू झालेल्या कुरघोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप पक्ष विखुरला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।